नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की वांगी वांगी खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे. वांगी, ब्रिंजॉल, बैंगन हिंदीमध्ये म्हणतात. तर ते खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे. तर ते खायला पाहिजे. ते आपल्या शरीरासाठी कोणी म्हणतं की समाजात कोणी म्हणतं की ते वातूळ असतात, ते खूप जास्त उष्ण असतात, त्याच्याने असे त्रास होतात. तर ते उष्ण असतात, पण इतकेही उष्ण नाही राहत. तर मी 1-2 डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेलं आहे, विचारलेलं आहे मी त्यांना की वांगी ही शरीरासाठी किती उपयोगाची आहेत. तर ती उष्ण असतात, पण जर समजा आपल्याला ताप आलाय आणि तापामध्ये बऱ्याच जणांना जेवण करू वाटत नाही, काही खाऊ वाटत नाही, तर तुम्ही त्यांना एकदम फिक्की वांग्याची भाजी आणि पोळी सरळ देऊ शकता किंवा वांग्याची भाजी आणि भात देऊ शकता. ती पचनाला एकदम हलकी असते आणि त्याच्याने पेशंटला रिकव्हर व्हायला मदत होते. तर वांग्याची भाजी ही वातुळ नसते, तर ती उलट शरीरातला वात कमी करते. तर अशा पद्धतीने वांग्याची भाजी आणि वांगे हे उष्ण असतात असतात पण ते नेमके कसे करायचे, तर वांगे भाजून करायचे. वांगे जितके भाजले तितके त्याच्यातली उष्णता कमी होते. आणि जर समजा आपण ते वांगे तळले किंवा अ, त्याच्यामध्ये कूट टाकला किंवा खोबरं टाकलं, तर त्याच्याने त्याच्यातली अजून उष्णता वाढते. त्याच्यामुळे मग ते पेशंटला उपयोगाचे नसतात. आणि जर समजा तुम्हाला वेट लॉससाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल, तर तुम्ही वांग्याचं भरीत खायचं. वांग्याचं भरीत हे एकदम सिंपल असतं. वांगे भाजून घ्यायचे आणि त्याच्यात आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची टाकून आणि फक्त ते फ्राय करून घ्यायचं असतं. डीप फ्राय काहीच करायचं नाही आपल्याला. त्याच्याने वांगे एकदम आपल्या शरीरासाठी उपयोगाचे ठरतात. आणि हो, अजून एक सांगायचं आहे मला, की लहान मुलांना जर समजा पोटदुखीचा त्रास असेल, त्यांच्या पोटात जर जंत असतील, असं वाटत असेल तुम्हाला, त्यांच्या चेहऱ्यावर चट्टे पडत असतील, तर तुम्ही वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत, फिक्कं भरीत, वांग्याचं फिक्कं भरीत आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ कालवून लहान मुलांना देऊ शकता. पोळीबरोबर त्यांना खायला देऊ शकता. त्याच्याने काय होणार आहे, तर गूळ हा जंतांना अट्रॅक्ट करणार आहे आणि गूळ खाल्ल्याने जंत अट्रॅक्ट होतील आणि वांगे हे जंतांना मारण्याचं काम करतात. तर त्यांचं नक्की पोटदुखी कमी होईल. तर तुम्ही हे नक्की ट्रिक वापरून बघा दोघी. आणि वांगे हे खायलाच पाहिजे. वांगे हे शरीरासाठी उपयुक्त आहेत. तर बघा, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या महाराष्ट्रात सर्वात आवडती भाजी म्हणजे वांगी. आणि वांगी ही किती प्रकारची असतात. मोठी भरीतची वांगी असतात, लहान असतात, आपली गावरानी वांगी असतात हिरव्या रंगाची, परत व्हाईट वांगी असतात, त्याच्यावर जांभळी काडीची, किंवा आता तर मार्केटमध्ये आणखी नवीन प्रकारची वांगी निघाली आहेत. एकदम अशी मुळ्यासारखी दिसते आणि अ, वांगी असतात ती. तर बघा, तुम्ही नक्की ते वेगळ्या प्रकारच्या वांग्यांची भाज्या करून बघा आणि पोषण तत्व आपल्या शरीराला करून घ्या. तर मी तुम्हाला माझ्या रेसिपी चॅनलचं पण थोडक्यात सांगणार आहे, की माझं एक बागलाण रेसिपी म्हणून सुरेखा देसले म्हणून रेसिपी चॅनल आहे. तर त्याच्यावर मी एक नाही अनेक प्रकारच्या रेसिपी टाकत असते. तर त्याच्यात मी माझी वांग्याची भरीची पण रेसिपी टाकलेली आहे आणि वांग्याची भाजी वगैरे पण रेसिपी टाकणार आहे. तर तुम्ही त्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा. थँक यू.